आणि बहिणींनो, अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आहे. पत्नीचे नाव सातबारावर आले तर महिला खरंच सहहिस्सेदार होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाव लावण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात, ही माहिती शेवटपर्यंत पहा. कारण शेवटी मी तुम्हाला 7/12, 8 आणि फेरफार नोंद यामध्ये नेमके काय तपासायचे तेही सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. असा प्रश्न निर्माण होतो की आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, पण पत्नीला नेमका किती हिस्सा मिळतो हे कागदपत्र कुठे मिळतात ते पुढे मी सांगणार आहे. तर महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत टिकून राहा. 7/12वर पत्नीचे नाव आले म्हणजे पत्नीला थेट 50% जमीन मिळते का? याचे उत्तर लगेच हो असेल नाही का? हे समजून घेण्यासाठी जमीन हक्काची नोंद आणि फेरफार काय सांगतो ते समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून हा भाग नक्की पहा. जर तुमच्या घरातील 7/12वर पत्नीचे नाव आहे किंवा नाव लावायचे आहे तर कमेंटमध्ये 7/12 असे लिहा. तुमचा जिल्हा आणि प्रश्न कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. ही माहिती तुमच्या आई, बहीण, पत्नी किंवा गावातील महिलांसाठी उपयोगी नक्कीच ठरणार आहे. म्हणून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि अशाच सरकारी योजना, 7/12 जमिनीच्या हक्काचे प्रश्न आणि महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती मिळवण्यासाठी शासकीय योजना A to Z या चॅनल्सला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.